विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो एल-एल-बी 3 इयर कॅप राउंडचा फॉर्म तुम्ही भरला असेल आणि तो कन्फर्म देखील केला असेल, सबमिट देखील केला असेल. परंतु थंबनेल पाहून तुमच्या भुवया उंचावल्या असतील. आता कॅप फॉर्म भरला पण व्हेरिफाय झाला का म्हणजे काय? हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. मित्रांनो कॅपचा फॉर्म भरला म्हणजे आपलं काम संपलं आणि आपल्याला कॉलेज अलॉटमेंट होईल असं नाहीये. ह्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रोसेस आहेत स्टेप बाय स्टेप जशा ह्या सुरू होतील त्याविषयीची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटत राहील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅप फॉर्म व्हेरिफाय झाला आहे का नाही आणि आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालाय आणि आपलं अल्फाबेटिक लिस्टमध्ये नाव केव्हा येणार आहे याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. तर मित्रांनो तुमचा देखील फॉर्म तुम्ही भरला असेल आणि निश्चिंत झाला असाल आणि पुढे अल्फाबेटिक मेरिट लिस्टची वाट पाहत असाल. परंतु थांबा, त्या अगोदर तुम्हाला तुमचा फॉर्म व्हेरिफाय झालाय का, सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालंय का आणि तुमचा फॉर्म ओके आहे का हे तुम्हाला पाहायचंय. मग ते आता कसं पाहायचं आणि जर काय त्यामध्ये चुका झाल्या असतील तर ते फॉर्म करेक्शन कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे. इथं आल्यानंतर ऍडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2026-27 यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. जसं तुम्ही इथे क्लिक कराल तर तुमच्या समोर हा एल-एल-बी 3 इयरचा पर्याय दिसेल तर यावरती क्लिक करून घ्या. याच्यावरती क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन या पर्यायावरती जायचं आहे. इथं आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही साइन इन कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. या ठिकाणी पॉपअप मेसेज आलेला आहे. तो तुम्हाला क्लोज करून घ्यायचा आहे. आणि हा क्लोज केल्यानंतर आता इथं पहा की तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो कन्फर्म्ड आहे. मी थोडंसं झूम कमी करतोय. ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म्ड आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पार्शियली व्हेरिफाईड आहे. आणि मग लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स हॅव्हिंग डिस्क्रपन्सी त्याच्यामध्ये डॉक्युमेंट नेम दिलेला आहे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, रिसिप्ट ऑफ ऍप्लिकेशन फॉर कास्ट ट्राईब व्हॅलिडिटी आणि स्टेटमेंट ऑफ मार्क्स ऑफ ग्रॅज्युएशन इक्विलंट एक्झामिनेशन BA 2010 या ठिकाणी आलेलं आहे. तर आता इथं बघा काय म्हणलंय, अपलोड सिग्नेचर व्हेरिफाईड डॉक्युमेंट. तर आता काय झालंय मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर रिसिप्ट ऑफ ऍप्लिकेशन फॉर कास्ट ट्राईब व्हॅलिडिटी, अपलोड ओरिजिनल डॉक्युमेंट रिसिप्ट ऑफ ऍप्लिकेशन फॉर कास्ट आणि तिसरं अपलोड ऑल मार्कशीट विथ कन्वर्जन लेटर. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा 3 नंबरचा एरर या ठिकाणी येऊ शकतो. त्यांनी त्यांचं कन्वर्जन सर्टिफिकेट अपलोड केलेलं नसतं, ऑल इयरच्या मार्कशीट ह्या अपलोड केलेल्या नसतात. तर त्यासाठी कन्वर्जन सर्टिफिकेट म्हणजे काय असतं आणि ते तुम्ही घरच्या घरी देखील कसं तयार करू शकता आणि तुम्हाला घरी तयार करायला जमत नसेल तर काय करायचंय याविषयीचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय सेक्शन मध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि त्यानुसार तुम्ही तुमचं कन्वर्जन सर्टिफिकेट तयार करून घेऊ शकता. मग आता आपल्याला जर तुम्हाला देखील असा मेसेज आला असेल तर काय करायचंय, एक तर तुम्हाला इथे नॉट व्हेरिफाईड आला असेल. नॉट व्हेरिफाईड आला असेल तर काही काळजी करू नका. तुमचा फॉर्म आणखीन चेक झालेला नाहीये. जर फॉर्म चेक झाला आणि पार्शियल व्हेरिफाईड असेल तर कुठल्या तरी डॉक्युमेंटमध्ये तुमच्या तफावत आढळलेली आहे किंवा त्यांना जे डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये कमतरता आहे त्याची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि पुढे त्याच्या कमेंट्स असतील की तुम्हाला काय करायचंय. इथे तुम्हाला सजेशन दिलेलं असेल. आता आणि जर तुमचा फॉर्म कन्फर्म आहे आणि व्हेरिफाय देखील झाला असेल तर इथं व्हेरिफाईड आहे. जर तुमच्या या डॉक्युमेंट स्टेटस मध्ये व्हेरिफिकेशन स्टेटस मध्ये व्हेरिफाईड असा मेसेज येत असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाहीये. तुम्हाला आता डायरेक्टली अल्फाबेटिक लिस्ट मध्ये तुमचं नाव आलेलं आहे का आणि त्याच्यामध्ये मग ते अल्फाबेटिक लिस्ट पब्लिश केल्यानंतर तुमची सर्व माहिती, तुमचं पर्सेंटाईल, तुमचे ग्रॅज्युएशनचे मार्क, डेट ऑफ बर्थ ही बेसिक माहिती चेक करायची. जेव्हा पुढे अल्फाबेटिक लिस्ट येईल तेव्हा तुम्हाला काय करायचंय मी त्यावेळेस सांगणार आहे. मग आता हे व्हेरिफिकेशन स्टेटस कुठं पाहायचं तर तुम्हाला जायचं आहे चेक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस मध्ये. ज्यांना असं पार्शियल व्हेरिफाईड आलंय त्यांनी देखील इथेच जायचं आहे चेक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस मध्ये. आता इथं पहा, ज्यांचे डॉक्युमेंट आणखीन चेक झाले नसतील तर त्यांना इथं नॉट व्हेरिफाईड असा मेसेज येईल. व्हेरिफिकेशन स्टेटस युअर ऍप्लिकेशन युअर डॉक्युमेंट्स आर नॉट व्हेरिफाईड ऑर व्हेरिफिकेशन इज पेंडिंग असा येईल. आणि ज्यांचं व्हेरिफाईड झालेलं आहे तर ऑल डॉक्युमेंट व्हेरिफाईड असा स्टेटस येईल.
आणि जर काही डॉक्युमेंटमध्ये इश्यू आला तर सम ऑफ युअर डॉक्युमेंट्स हॅज बीन रिजेक्टेड ऑब्लिक ऑन होल्ड असं आलेलं आहे. आता बघा इथं 2 आणि हे 3 डॉक्युमेंट रिजेक्ट झालेले आहेत. जे बरोबर आहेत त्यांना व्हेरिफाईड झालेलं आहे. तुम्हाला इथं काहीही करायची गरज नाहीये. हं. जे तुमचे रिजेक्ट झालेले आहेत ते मात्र तुम्हाला अपलोड करायचे. तर इथं पुढे दिले काय? अपलोड सिग्नेचर व्हेरिफाईड डॉक्युमेंट. तर तुम्हाला या बटनावरती क्लिक करायचंय. इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही व्ह्यू करू शकता की तुम्ही कुठलं डॉक्युमेंट अपलोड केलंय. आता मी बघा इथे डॉक्युमेंट अपलोड केलंय परंतु याची सिग्नेचर या ठिकाणी व्हॅलिड नाहीये. इथे सिग्नेचर असा राईट मार्क यायला पाहिजे तर तो इथं आला नाही म्हणून हे डॉक्युमेंट रिजेक्ट केलंय. तर आपल्याला काय करायचं आता असे टिक मार्क असलेलं डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचंय. ते एक करून घेऊया. दुसरं आता या ठिकाणी पाहत असाल तर रिसिप्ट ऑफ ऍप्लिकेशन फॉर कास्ट टाइप व्हॅलिडिटी अपलोड ओरिजिनल डॉक्युमेंट रिसिप्ट ऑफ ऍप्लिकेशन फॉर कास्ट. आता इथं मी कास्ट व्हॅलिडिटीसाठी ऍप्लिकेशनची रिसिप्ट जोडण्याऐवजी जो फॉर्म असतो तोच जोडलेला होता त्यामुळे हे रिजेक्ट झालेला आहे. आणि तिसरं स्टेटमेंट ऑफ मार्क्स ऑफ ग्रॅज्युएशन ऑब्लिक इक्विलंट एक्झामिनेशन. तर हे या ठिकाणी देखील आपण पाहिलं तर इथं देखील काय झालेलं आहे की अपलोड ऑल मार्कशीट कन्व्हर्जन लेटर म्हणलंय. तर इथे काय झालं होतं माझ्याकडून चुकून 12वीचं मार्कशीट अपलोड झालेलं होतं. काही वेळेस फक्त विद्यार्थी इथं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट अपलोड करतात परंतु त्याचं ऑल सेमिस्टरचे ऑल इयरचे मार्क अपलोड करत नाहीत आणि त्याचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट देखील बनवलेलं नसतं. कन्व्हर्जन सर्टिफिकेट काय असतं याचा व्हिडिओ 2 दिवसाखाली मी अपलोड केलेला आहे. तो पाहून घ्या आणि त्यानुसार तुमचं डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. आता मग काय करायचं? आता आपल्याला डायरेक्टली इथे डॉक्युमेंट अपलोड करता येणार नाहीयेत. त्यासाठी आपल्याला अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करावं लागेल. तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज येईल. इथं आय वॉन्ट टू अनलॉक अँड एडिट माय ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर तुमचा फॉर्म अनलॉक होईल. मग इथं आपल्याला जायचं आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स मध्ये. रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स मध्ये गेल्यानंतर आता तुमचं कोणते डॉक्युमेंट या ठिकाणी रिजेक्ट झालेले आहेत ते तुम्हाला इथून डिलीट करून घ्यायचे आहेत. आता माझं कुठलं नॉन क्रिमिलियरचं तर मी हे या ठिकाणी डिलीट करतोय. इथं येस करायचंय. डिलीट झालं. मग लगेच नवीन डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक करा एरोवरती, ब्राउजला क्लिक करा आणि जिथे डॉक्युमेंट ठेवलंय तिथून ते अपलोड करा. तर या ठिकाणी मी आता हे डॉक्युमेंट अपलोड केलंय. इथे नो करायचंय आणि अपलोड या बटनावरती क्लिक करायचंय. अपलोड केल्यानंतर आता आपलं डॉक्युमेंट अपलोड झालंय. आता ते करेक्ट अपलोड झालंय का नाही ते एकदा आपण चेक करूया. तुम्ही परत एकदा क्रॉस चेक करू शकता की ते बरोबर अपलोड झालेलं आहे का नाही. आता मी याच्यावरती व्ह्यू बटनावरती क्लिक करतोय. आता जर तुम्ही पाहत असाल तर इथं राईट चिन्ह आहे म्हणजे आता माझं डॉक्युमेंट बरोबर आलेलं आहे. तर ते व्हेरीफाईड होऊन जाईल. दुसरं कुठलं होतं की ओरिजिनल रिसिप्ट ऑफ कास्ट टाइप व्हॅलिडिटी सेम तसंच तुम्हाला इथे करायचं आहे. डिलीट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आणखीन एक होतं कन्व्हर्जन सर्टिफिकेट स्टेटमेंट ऑफ मार्क्स. हे देखील मी या ठिकाणी डिलीट करतोय आणि आता मला हे 2 डॉक्युमेंट अपलोड करायचे. तर आता इथे माझ्याकडे रिसिप्ट आहे तर मी रिसिप्ट वरती क्लिक करतोय. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट वरती क्लिक करू शकता. आणि सेम तसंच परत ब्राउजला क्लिक करायचं आहे. डॉक्युमेंट कुठे ठेवलं ते काढायचं आहे आणि अपलोड करायचं आहे. आणि या ठिकाणी मी अपलोड केलेलं आहे. हे देखील डॉक्युमेंट माझं अपलोड झालं आणि शेवटी राहिलं BA पासिंग इयर सर्टिफिकेट विथ ऑल सेमिस्टर मार्कशीट और कन्वर्जन सर्टिफिकेट. ते देखील मी या ठिकाणी अपलोड करून घेतोय. आता एकदा मी डिग्री कन्व्हर्जन सर्टिफिकेट चेक करून घेते बरोबर आलंय का. आता बरोबर आलेलं आहे. मार्कशीट आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी बघा कन्व्हर्जन सर्टिफिकेट सर्व त्यांनी दिलेल्या फॉर्मॅट नुसार आहे. तर आता माझं हे सर्व डॉक्युमेंट्स बरोबर आहेत. तर आता मी काय करतोय की सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करतो. अगोदरच्या डॉक्युमेंट मध्ये मला काही चेंज करायची गरज नाहीये कारण ते ऑलरेडी व्हेरीफाईड आहेत. परत मी काय करतोय की इथं जो चेकबॉक्स आहे आय हॅवचा इन्स्ट्रक्शन वाचून घ्या आणि कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. परत एकदा कन्फर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आता इथं प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म असा ऑप्शन आलाय. तर इथं परत मी चेक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यावरती क्लिक करतोय. तर आता बघा इथं काय आलंय. मगाचा जो एरर होता तो गेलाय आणि हे डॉक्युमेंट व्हेरीफाईड आहेत आणि 3 डॉक्युमेंट आता पेंडिंग मध्ये दाखवत आहे. आणि जेव्हा हे डॉक्युमेंट वर चेक केले जातील ई स्क्रुटिनी कमिटी असते ई व्हेरिफिकेशन होतं तेव्हा इथे देखील व्हेरीफाईड येईल. आणि इथं व्हेरीफाईड आलं तर आपल्या डॅशबोर्ड वरती तुम्हाला इथं डॅशबोर्ड वरती देखील पार्शियली व्हेरीफाईड जाऊन व्हेरीफाईड असं येईल आणि व्हेरीफाय झालं
तुम्हाला काहीही करण्याची परत गरज नाहीये. डायरेक्टली तुमचा नंबर अल्फाबेटिक लिस्टमध्ये येईल. त्यानंतर मग फायनल मेरिट लिस्टमध्ये येईल आणि मग आपल्याला कॉलेज ऑप्शन देण्यासाठी पर्याय उपलब्ध होणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे जर तुमचं कुठलं डॉक्युमेंट रिजेक्ट झालं असेल, तर तुम्ही इझिली ते चेंज करून घेऊ शकता किंवा जे करेक्ट डॉक्युमेंट आहे ते त्या ठिकाणी अपलोड करून घेऊ शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलची मेंबरशिप घ्या, जेणेकरून तुम्हाला सपोर्ट भेटत राहील. चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात. धन्यवाद.